बघा आता बऱ्याचदा काय होतं की जेव्हा आपण बॅक कोमिंग करतो, ठीक आहे, भरपूर जण असे असतात जे बॅक कोमिंग करायला काय होतं घाबरतात. ठीक आहे, तर आज मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने दाखवते बॅक कोमिंग आपल्याला कशी करायची. ठीक आहे, बॅक कोमिंग काही अवघड नाहीये, खूप सोपी आहे, फक्त ते आपल्याला करता आली पाहिजे, तरी टेक्निक माहिती पाहिजे. ठीक आहे, तर आता मी तुम्हाला दाखवते बॅक कोमिंग कशी करायची. ठीक आहे, आता इथे आपण काय करत आहोत, पफ क्रिएट करत आहोत. ठीक आहे, तर आता बघा इथे आपल्याला काय करायचंय, जो आपला पफ आहे त्यासाठी आपल्याला इथे बॅक कोमिंग करायची. ती कशी करायची ती तुम्हाला मी आता दाखवते. ठीक आहे, इथे आपण हेअर घेतले. हेअर घेतल्यावरती इथे काय करायचंय, हे बघा ही जी अशी बारीक बारीक जी तुटलेली केस असतात ना, त्यांना आपल्याला काय करायचंय, खाली घ्यायचंय. बरोबर, आपल्याला बॅक कोमिंग करणं म्हणजे काय, जे आपले बारीक बारीक तुटलेले हेअर असतात त्याला कोंबच्या साहित्याने काय करायचं, आपल्याला रूट पर्यंत घेऊन यायचंय. ठीक आहे, ते कसं घेऊन यायचं ते तुम्हाला मी दाखवते. बघा इथे बघू शकता तुम्ही. तर बघा आता इथे आपण काय करणार आहोत, बॅक कोमिंग करणार आहोत. तर बॅक कोमिंग साठी तुम्हाला काय करायचंय, एक सेक्शन घ्यायचंय. ठीक आहे, अगदीच एकदम पातळ ही लाईन नाही घ्यायची आणि अगदी जाडही नाही घ्यायची. ठीक आहे, मीडियम मध्ये घ्यायचे. त्यानंतर इथे काय करायचंय, हे बघा हे जे तुम्हाला बारीक बारीक हेअर दिसत आहेत, ठीक आहे, हे बघा मी कोंबच्या साहित्याने त्यांना कशी खाली करते. बघा हे जे बारीक बारीक आपले हेअर असतात ना, कोंब अगदी आतमध्ये पण नाही घालायचे. ठीक आहे, ज्यांना बॅक कोमिंग येत नाही ते काय करतात माहितीये, अशा प्रकारे कोंब आतमध्ये घालतात आणि करतात खाली, करतात खाली, है ना. केसांना काय करतात, तिथे एकदम गुंता करून टाकतात. आपल्याला गुंता नाही करायचंय. ठीक आहे, हलक्या हाताने बघा मी कोंब कसा धरलाय तो तुम्ही बघा. कोंब बघा मी कसा धरला, असं काय करायचंय आपल्याला, कोंब असा म्हणजे थोडासा फ्लॅट मध्ये धरायचंय. त्यानंतर काय करायचं, हे जे आपले बारीक केस आहेत ना, त्यांना आपल्याला काय करायचं, असं घेऊन रूट पर्यंत आणायचंय. ठीक आहे, जेव्हा तुमचा हा रूट पर्यंत जेव्हा बॅक कोमिंग येईल ना, तेव्हाच तुमचा जो पफ असेल, जे काही तुम्हाला जिथे व्हॉल्यूम द्यायचा आहे तो परफेक्ट येईल. ठीक आहे, तुम्ही जर हा बॅक कोमिंग फक्त इथे हवेमध्येच केला, ठीक आहे, हवेमध्ये काय केल्यावरती काय होणार आहे, इथे काय होणार आहे, जिथे तुम्हाला बॅक कोमिंग खरंच हवी आहे, जिथे तुम्हाला बॅक कोमिंगची गरज आहे, तिथे काय होणार आहे, फ्लॅट होणार आहे आणि ते मध्येच काय होणार आहे, बाउन्स येणार आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे नेहमी जेव्हाही तुम्ही बॅक कोमिंग करता तेव्हा एवढं लक्ष द्यायचंय, बॅक कोमिंग करताना तुमची जी बॅक कोमिंग आहे ती कुठे आली पाहिजे, ते रूट पर्यंत आली पाहिजे. आपल्याला बॅक कोमिंगची गरज कुठे आहे, रूट पर्यंत आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे काय करायचंय, हे जे आपले बारीक बारीक तुटलेले केस असतात त्यांना काय करायचं, अशा प्रकारे खाली घेऊन यायचे. ठीक आहे, रूट पर्यंत काय करायचं, त्यांना घेऊन यायचं आहे. ठीक आहे, तर आपल्याला काय करायचं, अशा प्रकारे हे जे आपले बारीक बारीक केस आहेत, जे तुटलेली केस आहेत, त्यांना काय करायचं, आपल्याला रूट पर्यंत घेऊन यायचं आहे. तेव्हा जाऊन काय होणार आहे, तुमचा जो पफ आहे, जे काही तुम्हाला व्हॉल्यूम हवा आहे, जिथे कुठे तिथे तुमचा जो व्हॉल्यूम आहे तो छान असा येईल. ठीक आहे, आणि बघा तुम्हाला कितपर्यंत म्हणजे केवढी हाईट हवी आहे. ठीक आहे, आता बघा मला फक्त एवढीच बॅक कोमिंग हवी आहे. ठीक आहे, तर मी फक्त एवढं 1 इंच 1 ते 1.5 इंचापर्यंत मी काय केले, बॅक कोमिंग केली. तुम्हाला त्याची उंची किती हवी आहे, एवढी हवी आहे इथपर्यंत तुम्ही बॅक कोमिंग करा. ठीक आहे, जेवढी तुम्हाला त्याची हाईट हवी आहे, कुणाकुणाला कसा पफ हा खूप उंच हवा असतो. ठीक आहे, तसं तर कोणी आता उंच पफ करत नाही, पण एक म्हणते मी, जर तुम्हाला पफची जी हाईट आहे जास्त हवी असेल तर तुम्ही तिथपर्यंत बॅक कोमिंग करू शकता. ठीक आहे, नाही तर एवढी जी बॅक कोमिंग जी मी केलेली आहे तेवढी इनफ आहे. ठीक आहे, जास्त बॅक कोमिंग करायची गरज नाहीये. ठीक आहे, आता इथे आपण बॅक कोमिंग केली. आता ह्या बॅक कोमिंगला आपल्याला काय करायचं, होल्ड करायचंय. तर त्यासाठी आपण इथे काय करणार आहे, होल्डिंग स्प्रे करणार आहे. ठीक आहे, ठीक आहे, होल्डिंग स्प्रे स्प्रे केल्याच्या नंतर काय होणार आहे, आपली जी बॅक कोमिंग आहे ती तिथे लॉक होऊन जाणार आहे. तुम्ही बघू शकता त्याची हाईट पाहिली तुम्ही, किती छान अशी आलेली आहे. बघा थोडी तरी ती खाली पडते का, नाही पडत आहे. ठीक आहे, आता आपण इथे बॅक कोमिंग केली, केसांना खाली सोडलं, त्यानंतर काय करायचं, आपल्याला यांना अशा प्रकारे स्प्रेड करायचंय. ठीक आहे, अशी स्प्रेडिंग केली की झाला तुमचा पफ रेडी. ठीक आहे, आणि बघा तुम्ही बॅक कोमिंग केल्याच्या नंतर काय होतं ना, ठीक आहे, वरच्या साईडला काय होतं, इथे वरच्या साईडला काय होतं, केस जे आहे ते मेसी होऊन जातात. ठीक आहे, बॅक कोमिंग करता करता काय होतं ना, कधी कधी भरपूर हार्ड बॅक कोमिंग होऊन जाते. ठीक आहे, म्हणजे त्याने काय होतं ना, हे जे बारीक बारीक केस आहेत ना वरच्या साईडला येतात. ठीक आहे, तर ते बऱ्याच जणांना काय होतं ना, ते केस हँडल करायला थोडं अवघड जातं. त्यासाठी आपण काय करायचं, जेव्हाही तुम्ही बॅक कोमिंग केली, बॅक साईडला तुम्ही हेअर टाकले, तर त्याला काय करायचं, असं कोंबच्या साहित्याने छान असं क्लीन करून घ्यायचंय. ठीक आहे, क्लीन करणं म्हणजे बॅक कोमिंग रिमूव्ह करणं नाही. ठीक आहे, क्लीन करताना काय करायचं, हा जो कोंब आहे
असं असं क्लीन नाही करायचं आपल्याला. कोंब मध्ये टाकून ती बॅक कोमिंग जी आहे वरची ती क्लीन नाही करायची. क्लीन करताना कसं करायचंय, हा जो आपला कोंब आहे असं थोडा फ्लॅट मध्ये ठेवून, ठीक आहे, हलक्या हाताने वरच्या साईडला काय करायचं आहे, केसांना कोंब करायचं आहे. मी बघा कशा प्रकारे करते. हे बघा, असं थोडं काय करायचं, फ्लॅट मध्ये ठेवायचंय कोंब. ठीक आहे, अगदीच असा नाही करायचंय. असा फ्लॅट मध्ये ठेवून काय करायचंय, त्याला हलक्या हाताने कोंब करत करत काय करायचं, नीट आणि क्लीन करायचंय. ठीक आहे, अशा प्रकारे काय करायचं, आपल्याला नीट आणि क्लीन करत जायचं आहे. ठीक आहे, तेव्हा जाऊन काय होणार आहे, तुम्ही जे काही व्हेरिएशन, जे काही हेअरस्टाईल करत आहात ती एकदम फिनिशिंग मध्ये येणार आहे. ठीक आहे, आणि हेअरस्टाईल नेहमी फिनिशिंग मध्येच दिसली पाहिजे, तेव्हा जाऊन त्याचा जो लुक आहे तो इनहॅन्स होतो. ठीक आहे, नेहमी बॅक कोमिंग केल्याच्या नंतर ज्या वरच्या साईडची केस असतात त्यांना आपल्याला काय करायचं, छान असं क्लीन करून घ्यायचं आहे, नीट आणि क्लीन करायचं आहे. ठीक आहे, अशी वरती केस तरंगतायत असं काही केलं व्हायला नाही पाहिजे. ठीक आहे, हेअरस्टाईल जेव्हाही तुम्ही कराल अशा प्रकारे काय करायचंय, हेअर जे आहे तुमचे क्लीन दिसले पाहिजे. त्याच्यामुळे बॅक कोमिंग केल्याच्या नंतर अशा प्रकारे तुम्ही काय करणार आहात, केसांना क्लीन करणार आहात वरच्या साईडने. ओके, फक्त ह्या ज्या बारीक बारीक गोष्टी आहेत ना त्या फक्त लक्षात ठेवा. डेफिनेटली तुमची हेअरस्टाईल बघा खूप सुंदर होईल. ठीक आहे, फक्त त्याच्यामध्ये आता बघा, तुम्ही बॅक कोमिंग तर करताय बरोबर, तर बॅक कोमिंग साठी कोंब कोणता हवा आहे हेही तुम्हाला माहिती पाहिजे बरोबर. तर बघा, इथे तुम्हाला मी 3 कोंब दाखवलेले आहेत. ठीक आहे, हा आहे भरपूर मोठ्या दातांचा, ज्या दातांमध्ये भरपूर गॅप आहे. ठीक आहे, तर असा कोंब आपल्याला बॅक कोमिंग साठी वापरायचा नाहीये. ह्या कोंबने जर तुम्ही बॅक कोमिंग करताय, ज्यांना माहिती नाही त्यांना सांगते. ठीक आहे, समजा ज्यांना माहिती नाहीये त्यांनी जर हा कोंब घेतला आणि बॅक कोमिंग करतायत पण त्यांचा काही बॅक कोमिंग होतच नाहीये, का तर तुम्ही कोंब चुकीचा घेतलाय ना. ठीक आहे, कोंब चुकीचा घेतल्यामुळे काय झालंय, तुमची जी बॅक कोमिंग आहे ना ती व्यवस्थित होत नाहीये. त्याच्यामुळे आपल्याला बॅक कोमिंग करताना काय करायचंय, कोंब जो आहे अगदी तो बारीक दातांचा घ्यायचाय. ठीक आहे, ज्यांच्या दातांमध्ये गॅप जो आहे तो फार कमी आहे, अगदी त्याचे जे हे विसल्स आहेत ना, ज्यांचे हे दात आहेत कोंबचे ते दात कसे एकदम जवळ जवळ पाहिजेत. ठीक आहे, असा जर तुम्ही कोंब घेतलात ना तर तुमचा जो बॅक कोमिंग आहे ना तो छान होणार आहे. ठीक आहे, फक्त बॅक कोमिंग करताना थोडा पेशन्स ठेवा. जोपर्यंत तुम्हाला बॅक कोमिंग हा जमत नाहीये तोपर्यंत थोडा वेळ द्या बॅक कोमिंगला, प्रॅक्टिस करा. ठीक आहे, प्रॅक्टिस केल्याने 100% होणार आहे. फक्त काय करायचंय, बॅक कोमिंग करताना ज्या प्रकारे तुम्हाला मी सांगितलं आहे त्या प्रकारे तुम्ही बॅक कोमिंग करा. ठीक आहे, फक्त कोंब जो आहे तो व्यवस्थित सिलेक्ट करा, तुम्हाला बॅक कोमिंग ही डेफिनेटली छान जमेल.